काही दिवसापूर्वी डॉक्टर प्रियांका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून त्यांना जाळून खून करण्याची घटना संपूर्ण देशासमोर आली। यामुळे संपूर्ण देशामध्ये तीव्र पडसाद उमटले। या घटनेनंतरही कुडूस येथे हवी पाटील विद्यालयाचे विद्यार्थी व नॅशनल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला। 27 नोव्हेंबर या दिवशी डॉक्टर प्रियांका रेड्डी यांच्यावर झालेला जो अमानुष अशा प्रकारचा जो भ्याड हल्ला आहे, तिच्यावर 4 नराधमांनी बलात्कार केला आणि तिच्यावर रॉकेल टाकून तिला अर्ध जाळण्यात आलं। अशा पद्धतीचा हा निषेध म्हणून हवी पाटील विद्यालय आणि नॅशनल इंग्लिश स्कूल यांच्या वतीने समाजामध्ये या प्रकरणाच्या विषयी जागृती होण्यासाठी एक मूक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे की जेणेकरून अशा प्रकारचे असणारे जे आरोपी आहेत या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहेत। आणि कुठेतरी स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी किंवा त्यांना मुक्त वातावरणामध्ये फिरता यावं याच्यासाठी हा मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। डॉक्टर प्रियांका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून जाळून मारण्याची घटना समोर आली आहे। तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळलेला मृतदेह आढळला। यानंतर त्याच्या शवविच्छेदनासाठी अहवाल आला असून त्यांच्यावर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। प्रियांका रेड्डीच्या जळलेल्या मृतदेहाचे फोटो समोर आल्याने संपूर्ण देशात मोठा हादरा बसला। प्रियांका रेड्डीला जवळपास 7 तास बांधून ठेवण्यात आले होते। बुधवारी रात्री 9:30 पासून गुरुवारी पहाटे 4 पर्यंत तिच्यावर अत्याचार करण्यात आले। तसेच या चौघांनी प्रियांकाचा मानसिक शारीरिक त्रासही दिला असे अहवालात म्हटले। प्रियांका रेड्डी यांच्या बलात्कार प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे। तर या निंदनीय घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। Preview. 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 Preview.